नमस्कार मित्रांनो. आजची घटना जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा थक्कच व्हाल. आई आणि मुलाचं नातं हे अत्यंत पवित्र मानलं जातं. पण एका 23 वर्षाच्या मुलाचे त्याच्या आईसोबतच असे काही अनैतिक संबंध निर्माण झाले की ज्याची भीषण शिक्षा त्याच्या निष्पाप बापाला भोगावी लागली. त्या बापाने तर या मुलावर खूप मोठे उपकार केले होते. ही संपूर्ण घटना मी तुम्हाला सर्वांना सविस्तर सांगणार आहे. कथेच्या शेवटी तुम्हा सर्वांच्या कमेंट्ससुद्धा वाचणार आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की कमेंट्स करत जा, जेणेकरून मला तुमच्याशी म्हणजेच माझ्या कुटुंबाशी संवाद साधल्यासारखं वाटेल. तर मित्रांनो, आजच्या कथेची सुरुवात होते उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यापासून. इटावा जिल्ह्यातील उसाहारपूर पोलीस ठाण्यात हद्दीत एका गावात 15 नोव्हेंबर 2024 रोजी ही खळबळजनक घटना घडली. त्या दिवशी उसाहार पोलीस ठाण्यात एका महिलेचा फोन येतो. ती महिला घाबरलेल्या आवाजात सांगते की माझ्या पतीचे नाव मनोज जाटव आहे. आज रात्री काही अनोळखी लोक आमच्या घरात घुसले. मी आणि माझ्या पतीने त्यांना विरोध केला, पण त्या लोकांनी माझ्या पतीची निर्घृण हत्या केली. पतीच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस प्रसंगाची गांभीर्यता लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलीस गावात पोहोचले तेव्हा त्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडाच होता. आजूबाजूच्या कोणाला या घटनेची अजिबात कल्पना नव्हती. पोलीस घरात दाखल झाले तेव्हा फोन करणारी महिला हातपाय बांधलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. पोलीस अधिकाऱ्यांच्या डोक्यात पहिली शंका उपस्थित झाली. हातपाय बांधलेले असताना या महिलेने फोन कसा केला? परंतु फोन जवळ जमिनीवर पडलेला असल्याने तिने बोटाच्या सहाय्याने कसा तरी नंबर डायल केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला. दरम्यान घटनेची माहिती पसरताच घरात गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली. पोलीस आता गेले तेव्हा समोरचे दृश्य अत्यंत भयानक होते. घराचा मालक मनोज जाटव, जो आदल्या दिवशीच दिल्लीहून परतला होता, त्याचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांच्या अनेक जखमा होत्या. पोलिसांनी तात्काळ महिलेचे बंद सोडवले आणि तिचा प्राथमिक जबाब नोंदवून घेतला. तिने सांगितले की संध्याकाळचं जेवण झाल्यावर आम्ही झोपी गेलो होतो. रात्री काही अनोळखी लोक घरात घुसले. त्यांच्यात आणि माझ्या पतीमध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी माझ्या पतीची हत्या केली. मी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तर त्यांनी माझे हातपाय बांधून ठेवले. सुदैवाने मोबाईल जवळच पडला होता, म्हणून मी पोलिसांना फोन करू शकले. जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी मनोज जाटव याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. सुरुवातीला हा दरोड्याचा प्रकार असावा असा संशय पोलिसांना आला. घरात CCTV कॅमेरे बसवलेले होते, पण तपास केला असता CCTVचा DVR गायब असल्याचं समोर आले. म्हणजेच गुन्हेगार अत्यंत शातीर होते. परंतु दरोडेखोरांना DVR कुठे ठेवला हे कसं माहीत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची लूटमार झाल्याचा किंवा कपाटे उचकटल्याच्या खुणा नव्हत्या. तसेच घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा पुरावेसुद्धा नव्हते. दरवाजे किंवा खिडक्या तोडलेल्या नव्हत्या. त्यामुळे हा गुन्हा कोणा ओळखीच्या व्यक्तीनेच केला असावा असा पोलिसांचा संशय बळावला. गावकऱ्यांकडे चौकशी केली असता कोणीही संशयित व्यक्तीला येताना किंवा जाताना पाहिलं नव्हतं. रात्री कोणताही आरडाओरडा किंवा भांडणाचा आवाज देखील कोणाला ऐकू आला नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय मनोजच्या कुटुंबातील व्यक्तीवर केंद्रित झाला. पोलिसांनी गावात आपले बातमीदार सक्रिय केले. लवकरच गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना काही धक्कादायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मनोज जाटव याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणून कडक चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती महिला पोलिसांना दिशाभूल करणारे उत्तर देऊ लागली. माझ्या पतीचा खून मी का करीन? पोलीस खऱ्या गुन्हेगाराला सोडून मलाच अडकवत आहेत असा आरोप तिने केला. परंतु पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत आणि काही तांत्रिक पुरावे समोर ठेवताच ती महिला खचली. पोलिसांनी तिला सत्य सांगितल्यात शिक्षेत सूट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. अखेर ती तुटली आणि तिने गुन्ह्याची कबुली देत राहुल नावाच्या 23 वर्षाच्या तरुणाचे नाव उघड केले. हा राहुल दुसरा कोणी नसून तोच तरुण होता ज्याला मनोज जाटव यांनी अवघ्या 5 महिन्यापूर्वी दत्तक घेतलं होतं. पोलिसांनी तात्काळ राहुलला देखील ताब्यात घेतलं. दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली असता एका अनैतिक नात्याची आणि हत्याकांडाची काळ रात्र समोर आली.
मनोज जाटव याच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की लग्नानंतर काही वर्षे त्यांचे आयुष्य सुरळीत चाललं होतं. त्यांना 2 मुलीसुद्धा होत्या, परंतु मनोज कामानिमित्त अनेक दिवस घराबाहेर असायचा. याच काळात तिच्या आयुष्यात 23 वर्षाचा राहुल आला. मनोजच्या अनुपस्थितीत ती राहुलला घरी बोलावून त्याच्याशी संबंध ठेवू लागली. काही दिवसांनी या अनैतिक नात्याला सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी तिने एक कट रचला. राहुलचे आई वडील हे हयात नव्हते आणि तो कपड्यांचा व्यवसाय करायचा. पत्नीने मनोजला पटवले की आपल्याला मुलगा नाही म्हणून आपण शेजारी राहणाऱ्या राहुलला दत्तक घेऊया. भोळ्या मनोजला आपल्या पत्नीचा आणि राहुलच्या इराद्याची अजिबात कल्पना नव्हती. पत्नीच्या सांगण्यावरून मनोजने 23 वर्षाच्या राहुलला अधिकृतपणे दत्तक घेतलं. मनोजला वाटलं की तो मुलगा घरी आणत आहे, पण प्रत्यक्षात पत्नीने तिच्या वाचण्यासाठी दुसऱ्या पुरुषाला घरात स्थान दिलं होतं. मनोज जेव्हा जेव्हा घराबाहेर जायचा तेव्हा हे दोघे पती पत्नीसारखे राहायचे, परंतु पाप हे कधी ना कधी उघडकीस येतेच. काही महिन्यानंतर मनोज अचानक कामानिमित्त घरी परतला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला आणि दत्तक मुलाला म्हणजेच राहुलला आपत्तीजनक स्थितीत रंगेहात पकडलं. स्वतःच्या डोळ्यावर विश्वास न बसल्याने मनोज हा पूर्णपणे हादरून गेला होता. त्याने पत्नीला खडसावलं आणि राहुलला सुद्धा घरातून कायमचं हाकलून दिलं. परंतु पत्नीला हे राहुलचं व्यसन जडलं होतं. पती आपल्या नात्यात अडथळा ठरत आहे हे पाहून तिने मनोजलाच रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला. तिने राहुलशी संपर्क साधून मनोजच्या हत्येचा कट रचला. या कामासाठी त्याने गावातीलच विकास नावाच्या एका सुपारी शार्कला 2.5 लाख रुपयाची सुपारी दिली. 15 नोव्हेंबर 2024ची रात्र मनोज दिल्लीहून परतल्यानंतर जेवून झोपी गेला. तो गाढ झोपेत असताना पत्नीने राहुल आणि विकासला घरात बोलवलं. दरवाजा हा आधीच उघडा ठेवला होता. राहुल आणि विकास घरात घुसले. पत्नीने मनोजच्या तोंडावर आणि शरीरावर घट्ट पांघरून घातलं जेणेकरून त्याला ओरडता येऊ नये. त्यानंतर राहुल आणि विकास यांनी बॅटने मनोजवर प्राणघातक हल्ला केला आणि शेवटी धारदार विळ्याने त्याचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार राहुल आणि विकासने मनोजच्या पत्नीचे हातपाय बांधले आणि घटनास्थळावरून पळ काढला जेणेकरून पोलिसांना हा दरोड्याचा प्रकार वाटेल. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेली बॅट आणि विळा जप्त केला आहे. पोलिसांनी मनोजच्या पत्नीला आणि दत्तक मुलगा राहुल याला भारतीय न्याय संहितेचा कलम 103 हत्येचा गुन्हा अंतर्गत अटक करून तुरुंगात पाठवला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी विकास अजून देखील फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण शरीर हादरून गेलं आहे. मित्रांनो, आजची ही कथा कशी वाटली? अनैतिक संबंधामुळे एका निष्पाप व्यक्तीचा गेलेला बळी आणि नात्याची झालेली विटंबना यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.